कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे पहिल्यांदा प्रपोर्शनचा मिनिंग माहित पाहिजे. A by B इज इक्वल टू C by D असं जे असतं त्याला आपण प्रपोर्शन म्हणतो. म्हणजे रेशो इक्वल असल्यानंतर प्रपोर्शन म्हणतो आपण त्याला. रेशो इक्वल असल्यानंतर प्रपोर्शन म्हणतो. व्हॉट शुड बी ऍडेड आणि 3 नंबर दिले. प्रपोर्शन साठी आपल्याला 4 नंबर लागतील. फॉर प्रपोर्शन वी रिक्वायर 4 नंबर्स. इथे किती नंबर दिलेत सांगा, कोणीतरी अनम्यूट करून सांगा. इथे किती नंबर दिलेत? 4 नंबर दिलेत का 3 नंबर दिलेत? 3. हा, मग त्यासाठी आपल्याला काय करेक्ट 3 दिले. सो हा जो मिडल नंबर असतो त्याला कंटिन्यू करायचा. म्हणजे रेशो लिहिताना तुम्ही असं लिहिणार 7/11 इज इक्वल टू 11/19. पण आपल्याला व्हॉट शुड बी ऍडेड टू इच नंबर म्हणलेला आहे. ऍड केल्यानंतर प्रपोर्शन मध्ये येतात. सो यू ऍड एनी नंबर टू इच नंबर अँड देन डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड गेट द आन्सर. काय ते बघा. प्रपोर्शनचा अर्थ काय? इफ रेशोज आर इक्वल फॉर गिवन नंबर्स देन व्हॅल्यूज आर इन प्रपोर्शन. देन गिवन नंबर्स आर इन प्रपोर्शन. पहिल्यांदा आधी प्रपोर्शन काय ते शिका. 4 व्हॅल्यू असतात आणि त्यांची डिव्हिजन जर इक्वल आली तर त्याला प्रपोर्शन म्हणायचं. मग इथे 3च व्हॅल्यू दिलेत, त्याच्यामुळे तुम्ही लिहिताना 7/11 इज इक्वल टू 11/19 लिहायचं. सो सेकंड नंबर कंटिन्यू मध्ये घ्यायचा आहे आणि प्रत्येकामध्ये व्हॉट शुड बी ऍडेड म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये एक्स घ्या आणि हिट अँड ट्रायल तुम्ही करू शकता. हिट अँड ट्रायल करू शकता, सोडवायची गरज नाही. यू सिम्पली पुट व्हॅल्यूज हिअर आणि जर तुम्हाला सोडवता येत असं फास्ट तर इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायला परत वेळ लागेल. सो त्यामुळे हिट अँड ट्रायलने सोडवा हे एक्झाम्पल. काय करा की वेदर फॉर +3 आणि -3 दिले म्हणजे हे दोन्ही डिफरन्शिएट केलेले आहे. त्यामुळे हे दोनच ऑप्शन पहिल्यांदा ट्राय करायचे. +3 ने आन्सर करेक्ट येतं का -3 ने येतं बघा बरं. कोणत्या व्हॅल्यू साठी दोन्ही रेशो इक्वल येतात? +3 साठी येते का -3 साठी येतं? टॉपिक आपला प्रपोर्शनच चालू आहे. 2-3 सेशन प्रपोर्शनचे घेतलेले आहेत पाठीमध्ये. मीन प्रपोर्शन, कंटिन्यू प्रपोर्शन. मीन प्रपोर्शन याला पण मीन प्रपोर्शन म्हणू शकतो आपण. म्हणजे हा नंबर सेम झाला, बी ला बी इथे गेला तर काय होतं? बी इंटू बी होतंय, म्हणजे हे स्क्वेअर होतं. कंटिन्यू प्रपोर्शनलाच मीन प्रपोर्शन म्हणतो. स्क्वेअर झाला हा तर असं होतंय बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी. बी इज इक्वल टू √AD. याला आपण मीन प्रपोर्शन म्हणतो किंवा कंटिन्यू प्रपोर्शन. सांगा बरं, +3 साठी व्हॅल्यू येतात का -3 साठी येतात? +3 केल्यावर काय होत आहे? 7 + 3 10 आणि 14. 10/14 आणि हे किती होतं? 14/22. रेशो इक्वल येतो का? नाही येत, कारण वर 5 येते आणि इकडे 7 येते. 7/11 आणि 5/7 इक्वल नाही येत, त्याच्यामुळे +3 तर निघून गेला. -3 साठी सांगा बरं. -3 साठी ऑप्शन पण व्यवस्थित निवडता आले पाहिजे. +3 -3 दिल्या म्हणून पहिल्यांदा मी हिट अँड ट्रायल या दोघांवरच करणार. बघा बरं किती येते? 7 - 3 4, 11 - 3 8, 11 - 3 8, 19 - 3 16. सो दोन्ही रेशो सेम आहेत, कारण ह्याचं पण आन्सर 1/2 येतं आणि ह्याचंही आन्सर 1/2 येतं. सो -3 शुड बी ऍडेड.